डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडामध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान. आर्ट ऑफ लिव्हिंगचा उपक्रम, साधक मंडळींची उपस्थिती. सोलापूर. समाजामध्ये निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या अनामिक व्यक्तींच्या कार्याला सलाम करत दी आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने आयोजित अनसंग एक्स्ट्राऑर्डिनरी हीरोज अवॉर्ड सोहळा मंगळवारी सायंकाळी पार पडला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, युवा नेतृत्व तसेच व्यवसाय आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा बुधवारी गौरव करण्यात आला. दी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या स्थापनेच्या 45 वर्षपूर्ती आणि गुरुदेवांच्या 69व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या विशेष सोहळ्याला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. समाजात शांतपणे, निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना ओळख देण्याच्या उद्देशाने अनसंग एक्स्ट्राऑर्डिनरी हीरोज या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पांडुरंग शेळके, डॉक्टर राजशेखर येळीकर, पेंटप्पा गुंडुम यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रुतिका आनंद चव्हाण यांना क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर युवा नेतृत्व पुरस्कार प्रसाद मोहिते यांना देण्यात आला. यावेळी महेश जिद्दम, नितेश पोगुल, गुरु पालमोर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीनिवास सादुल, अब्दास गडुल, राजू हुंजा, अब्दास कोखणी, पूरणचंद पुलगम हे उपस्थित होते. सूत्रसंचालन सोनाली पाटील यांनी केले, तर आभार आविष्का येमुल यांनी मानले. थोडा फक्त वेळ देतो, माझं सगळं काम चालतं. मी माझं अख्खं कुटुंब एकत्रितपणे ठेवायला शक्य झालेलं आहे. 20 जणांची फॅमिली आहे माझी, मीच घरात मोठा आहे. अगोदरचा टिपिकल असतो तर केव्हाच घर कुठलं असतं, पण आता फक्त माझंच नाही, अख्ख्या महाराष्ट्राचं घर आम्ही सांभाळत आहोत 9 जण अपेक्ष म्हणून. एवढी शक्ती देवाने दिलेली आहे. तर अशी शक्ती आपल्या प्रत्येकांमध्ये आहे. प्रत्येक जण अनसंग हिरोज आहे. तुमच्या ह्या तिघांचा सत्कार म्हणजे फक्त तिघांचाच नाही, तुमच्या सगळ्यांचा सत्कार आहे. तुम्ही सगळेजण काही ना काही काम करता. आम्ही फक्त जे ऑलरेडी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये काम करत आहोत त्यांच्यावर गुरुदेवांची कृपा आहेच आहे. त्यांना वेगळं काही करायची गरज नाही, त्यांचा सत्कार करायचीही गरज नाही. म्हणून जरी नॉमिनेशन केलं असेल, निवड नसेल झाली तरी राग मारू नका, कारण आपल्याला आपल्या मुलांचा सत्कार करायचा, आपला तर बदलच असतो. दिवस रात्र ऑटो रिक्षा चालवली ह्या सगळ्या कामासाठी. माझी बायको शिक्षिका, डबल पोस्ट ग्रॅज्युएट माझी बायको. चालू नोकरीचा राजीनामा देऊन मेस चालवायचं काम केलं आणि त्यातून ज्या पैसा आला त्यातून ह्या अनाथ मुलांची, आजी आजोबांची सेवा करत गेली. 2018ला स्वतःचा पोटचा गोळा मिळाला. आयुष्यात खूप दुःख, अवहेलना आणि त्रास सहन केला, पण त्या प्रत्येक दुःखातून, प्रत्येक त्रासातून, प्रत्येक संकटातून एक वेगळा मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि त्या दुःखातून खचून न जाता एक वेगळी प्रेरणा घेतली, नवीन प्रेरणा घेतली आणि एक काहीतरी चांगलं काम करायचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आमची मुलगी वारली त्यावेळेस सर द्यायची वृत्ती किती असावी, मला वाटतं त्याची पराकाष्ठा असावी. ही मेलेल्या मुलीचा सुद्धा समाजाला उपयोग व्हावा म्हणून त्या मुलीचा मी देहदान केलं. मध्ये BA करत आहे, फर्स्ट इयरला आहे आणि मी एक नॅशनल मेडलिस्ट आहे तसं त्यांनी ओळख करून दिली. सर्वप्रथम मला आर्ट ऑफ लिव्हिंग या फाउंडेशनचं मनापासून आभार मानायचे की त्यांनी माझा आज एवढा मोठा सन्मान केला. मला खरं तर सवय नाही असं बोलायची किंवा असं सन्मान, एवढा मोठा सन्मान स्वीकारायची. थँक्यू व्हेरी मच. हे जे सन्मान आहेत हे आम्हा खेळाडूंसाठी किंवा माझ्यासारख्या खेळाडूंसाठी तरी खूप मोठी गोष्ट आहे, कारण आजवर आम्ही जे कष्ट केले, जी मेहनत केली त्याचं कोणीतरी कुठून तरी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे असा सन्मान करून पुश देते आपल्याला की आज जे गेले ते उद्या देखील करायचंय, त्याच्या पुढे देखील चालूच ठेवायचंय. अशी प्रेरणा आम्हाला या अवॉर्ड्स मध्ये भेटते. आज खरं तर आनंद, अभिमान आणि कृतज्ञता तिन्ही भावना माझ्या एकत्र आलेल्या आहेत. एक खेळाडू म्हणून मला माझ्या आयुष्यात एक गोष्ट नक्कीच कळली आहे की फक्त शारीरिक ताकद महत्वाची नसते. मैदानावरचे युद्ध जिंकण्याआधी मनातलं युद्ध जिंकावं लागतं आणि त्याचबद्दल श्री रविशंकर यांनी बोललेला एक कोट मला लक्षात आहे. मी नेहमी तो ॲज अ इन्स्पिरेशन पाहते
की इफ यू कॅन विन युअर माइंड यू कॅन विन द होल वर्ल्ड. तुमच्या छोट्या गोजिरा बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य सुरुवात शोधत आहात का? मग आजच या राज मेमोरियल इंग्लिश स्कूल सोलापूरमध्ये. प्ले ग्रुपसाठी प्रवेश सुरू झालेत. वयोगट 2 ते 2.5 वर्ष. लहानग्यांसाठी सुरक्षित, आनंदी आणि शिकण्यासाठी प्रेरणादायी असं वातावरण. आमच्या विशेष सुविधा, हवेशीर आणि स्वच्छ वर्गखोल्या, अनुभवी आणि प्रेमळ शिक्षक, इंडोर आणि आउटडोर खेळ, पार्क, मंदिर आणि शैक्षणिक भेटी, CCTV सुरक्षा व्यवस्था, 20 पेक्षा जास्त उपक्रमांनी समृद्ध शिक्षण. तुमच्या बाळाचा सर्वांगीण विकास, आत्मविश्वास वाढ, सामाजिक कौशल्य, सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती, भाषा आणि बौद्धिक विकास. फक्त 25 विद्यार्थ्यांचा एकच वर्ग. प्रत्येक बाळावर विशेष लक्ष. आजच संपर्क साधा. मर्यादित जागा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 0217 272 37 19. मिसेस दीपाली गळगळी 94 20 48 93 71. प्रवेश प्रक्रिया सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. आमचा पत्ता राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर. राज मेमोरियल इंग्लिश स्कूल, जिथे शिक्षण होतं आनंददायी आणि भविष्य उज्ज्वल.